ना तरी हृदयवाच्या परीवरी लोया ऋतुल्या आहाती शस्त्रवरी म्हणजे ते तर बैसून उपवासो करी का दरिद्रिये जे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा भ्रांताशी कामू विषयावरी. अध्याय 9 आहे, 3रा श्लोक आहे महाराज. राजविद्या राजगुह्य हा अध्याय आहे महाराज. पाठीमागं परमात्म्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे, सुरुवातच झालेली आहे तशी. आणि त्याच्यात मग शंका निघाली. एवढी पवित्र वस्तू असून श्रेष्ठ असून लोकांकडे राहिलीच कशी? कारण का कुठंतरी या विषयाच्या पाठीमागं लागून जळत्या आगीत लोक उडी घालतात. आणि एवढी रम्य वस्तू असताना, सुखस्वरूप असताना ती जीवाखंड राहिली कशी अशी शंका इथं उपस्थित केलेली आहे मला. मग त्याच्यासाठी अश्रदानाम पुरुषा धर्म काय म्हणून त्या काळात शंकराचार्याने आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र लिहित असताना अनुबंध चतुष्टी लिहिल्याचे अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. पण आपण अभ्यास करत नाही महाराज. अभ्यासाला आपल्याला वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही का? करत नाही, देत नाही वेळ. डॉक्टरना 15 दिवस हलायचं नाही म्हटलं तर गप्प बसतंय तिथं, पण सत्यात बसत नाही. इकडे वेळ मिळत नाही आणि तिकडं असं महाराज. संतांच्या वाक्यावर, शास्त्रावर, वेदांतावर श्रद्धा म्हणून शम दम श्रद्धा अत्यंतिक महत्वाची आहे. संत सांगतात ना, विषयात सुख नाही दुःख बांधवडी आहे संसार. संसार दुःखमुळं आपण ऐकतोय, म्हणतोय, सांगतोय, चाललेलं आहे महाराज आपण. पण अजून यथार्थ भूमिकेवर आपण गेलो नाही. त्याचं कारण काय? संत सांगतात ते बरं वाटतं आणि बायको सांगते ते खरं वाटतं. बरोबर आहे ना? काय संत सांगते ते बरं वाटते. महाराज तुमचं आज बरं वाटलं बघा. बरं वाटावं का खरं वाटावं? खरं वाटावं. विनोदाचा भाग नाही महाराज. असं का होतंय? तर त्याला कारण मावसा धावलेलं आहे महाराज. शास्त्राचं काय कायचं महाराज? संतांचं काय कायचं महाराज? तुम्हाला दुःख नको आहे, सुख पाहिजे आहे. जीवाची रात्रंदिवस तळमळ आहे. जन्माला आल्यापासून मरेतोपर्यंत आणि ओगावल्यापासून मावळवतोपर्यंत प्रत्येक जीव दुःख निवृत्तीच्या पाठीमागे लागलाय, सुखाच्या प्राप्तीच्या मागे लागलेला आहे. पण दुःखाचं कारण कळालेलं नाही आणि सुख म्हणजे काय कळालेलं नाही महाराज. प्रयत्न आहे तो सर्वांचा, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आणि सर्वांची इच्छा आहे जी आहे ती एकच आहे. पण म्हणून तो भ्रम स्वीकारलाय महाराज. आणि त्या काळात अध्यासवादाला शंकराचार्याने अत्यंतिक महत्व दिले. अध्यास रूपाने कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. अध्यासाला सामान्याचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान हे अध्यासाचं मूळ कारण आहे. त्यालाच भ्रम म्हटले, अध्यास म्हटले, भ्रांती म्हटले महाराज. आणि भ्रांती रूपाने जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महाराज आपण त्याच्या निवृत्तीच्या पाठीमागे लागत नाही महाराज. मग परमार्थात अगोदर भ्रांती कळवून येणं अत्यंतिक गरज आहे महाराज. सामान्य रूपाने तुम्हाला ज्ञात आहेच महाराज. त्याला स्वरूप महिमेने म्हटले महाराज. स्वरूप महिमेनं परमात्म्याचं तुम्हाला ज्ञान आहे, विषयगत आपल्याला ज्ञान आहे महाराज. पण प्रमाण महिमेनं ज्ञानगत प्रत्यक्ष आपल्याला झालेलं नाही महाराज. नाहीतर काय भगवंतानं सांगितलंय ना, सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे 80, बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गा मी. आता कोणाच्या हृदयात नाही व ती वस्तू नाव सांगा. पण सामान्य रूपाने आपल्याला ज्ञान आहे त्याचं. आणि सामान्य स्वरूप जे आहे महाराज, सामान्य परमात्मा आहे
तो भ्रमकाली आद्यसाशी तादात्म्य पाहूनच तिथं प्रतीला आहे. रज्जू ही सर्पाची तादात्म्य पाहूनच सर्पाची प्रतीती येते महाराज. भ्रमाचं ते स्वरूपच तसं आहे महाराज. आहे ते लपवणं आणि नाही ते दाखवणं, ते भ्रमाचं स्वरूप आहे. त्यालाच अध्यास म्हटले, भ्रम म्हटले महाराज. मग आता आपण करता भुगता सुखी दुखी मागतो ना, आपल्याला ज्ञान आहे मी हे एवढं, पण मी कोण नेमकं, म्हणून तरी ज्ञानोबा राय म्हणतात मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आम्ही विचार केला मी अमक्याचा तमक्याचा, लय तर हा बप, त्याच्या पुढे तर गुरुवर्य. बरोबर आहे काय? आम्हाला तर हाबपत्री पाहिजेच महाराज, पण गुरुवर्य देखील आणि असावा वाटतंय. हे विपरीत विशेषण आहे. सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं ज्ञान या अध्यासाचं कारण आहे महाराज. सच्चित्तानंद आद्वय नित्य निरामय हे आपलं विशेष स्वरूप आहे. आणि मग हे बाकीचं अमका तमका बाबा काका मामा देहानं क्षत्रिय ब्राह्मण वैश्य अवस्थेनं जागृती स्वप्न सुषुप्ती हे जे काय सगळं आहे महाराज, ते देहधर्मानं महाराज, ते भ्रमात आहे महाराज. पण आता आपला व्यवहार कुठनं होतो? भ्रमात नव्हतो का अधिष्ठानाखंड होतो? भ्रमात व्यवहार होतो महाराज. त्याला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. हे अज्ञान जोपर्यंत आपल्याला कळत नाही महाराज, तोपर्यंत भ्रमाची निवृत्ती होत नाही महाराज. म्हणून हे जर तुम्हाला व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानगत प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे प्रमाण महिमेनं त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे महाराज. म्हणजे कुठेतरी आपल्याला अगोदर आबा भ्रम आहे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. डॉक्टरसाठी का पेशंटासाठी? सद्गुरूसाठी का साधकासाठी? काय दादा? साधकाला वाटावं का नाही माझ्या ठिकाणी भ्रम आहे, पण तो भ्रमनिवृत्तीसाठी मला कुठंतरी शरणागती करायला पाहिजे महाराज. आपल्याला प्रमाण महिमेनं म्हणजे तत्वमसी महावाक्य या द्वारा उपदेश होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज आपल्याला कुठंतरी शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. बोला पुष्कळ मगाशी तुम्ही त्यावर. कुणाला तरी शरण नाही, सद्गुरूला शरण जायला पाहिजे महाराज. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडं साधन चतुष्टी संपत्ती असणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडं साधन चतुष्टी संपत्ती असणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून अधिकारी विषय प्रयोजन त्यांचा संबंध अनुबंध चतुष्टी अगोदर बसवूनच घ्यायला पाहिजे. तिथनं पुढं मग तुमची वाटचाल होते महाराज, ती यथार्थ होते महाराज. कारण का कळून परमार्थ जर झाला महाराज मग तो थोडा होऊन गेला, यथार्थ होतो महाराज. म्हणून परमार्थ हा डोळच परमार्थ अत्यंतिक महत्वाचा आहे. याने नेहमी आमच्या गुरुजींचं इशारा असायचा, थोडं करा तुम्ही पण डोळसपणानं करा. निष्काम कर्मानं मलदोष घालवा, निष्काम उपासनेनं विक्षेप दोष घालवा. हे चित्ताचे दोष आहेत महाराज आणि ते लवकर जात नाहीत महाराज. आणि त्याच्यासाठी निष्कामता म्हणजे देवाची या चाडी अडवावे देवा. निष्काम सेवा जर झाली तर हे दोन दोष निवृत्त होतात. संतांची संगत होते, विवेकाची जागृती होते महाराज. विवेक हा पॉइंट जो आहे तो महाराज सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिजे. कारण का अध्यास तिथंच आहे, ग्रंथी तिथंच आहे महाराज. आत्मानात्म यांचं ऐक्य आहे, त्यालाच अनन्याध्यास म्हटले.
अन्याचा अन्यावर आणि अन्याचा अन्यावर महाराज. त्यालाच अनुन्याध्यास म्हटले. त्यात एक स्वरूपाध्यास आहे, दुसरा संसर्गाध्यास आहे महाराज. अनुन्याध्यास सच्चित आनंद आणि अद्वय आत्म्याचे आहे. असत जड दुःख आणि द्वैत हे अनात्म्याचं आहे महाराज. पण सच्चित हे आत्म्याचे अनात्म्यावर लादले जातात आणि दुःख आणि द्वैत हे अनात्म्याचं आत्म्यावर लादले जातात. म्हणून आपल्याला दुःखी आहे असं वाटतं महाराज, पण दुःखी नाही आपण. दुःख नावाचा पदार्थ आपल्या ठिकाणी नाहीच महाराज. सुखच हे आपलं स्वरूप आहे महाराज. पण ह्या देहाशी आपलं तादात्म्य आहे. नुसतं तादात्म्य नाही, मीच देह म्हणून उरतो महाराज. म्हणून आपली अपरोक्ष भ्रांती आहे. भ्रांती जी आपली आहे महाराज ती अपरोक्ष भ्रांती आहे. आणि आमचं ज्ञान जे आम्हाला झालंय शब्द ज्ञान ते परोक्ष ज्ञान झालंय महाराज. आबांच्याकडं ऐकायचं, यांच्याकडं ऐकायचं, त्यांच्याकडं ऐकायचं, कानातनं ऐकायचं आणि मुखातनं बोलून द्यायचं महाराज. हे आमचं चालूच आहे. कीर्तन प्रवचन चालू आहे. चांगलं आहे महाराज. बोलू नये असं नाही, सांगू नये असं नाही, ऐकू नये असं नाही महाराज. पण त्याच्यातनं माझ्यात किती फरक झालाय, विक्षेप दोष गेलाय काय बघा. एखाद्या पत्रिकेत एखाद्या सप्त्याच्या वेळी आपली जर तारीख तिथे खंडी झाली तर बरं झालं वाटतंय काय बघा. चेहरा फुलतोय का काय होतोय बघा. अरे माझी तारीख नाही लागलंच मावळतं महाराज. म्हणजे अजून आपण तत्वाचं चिंतन करत नाही महाराज. आणि चिंतने तद्रूपता आहे महाराज. म्हणून साधक अवस्था शेवटपर्यंत टिकावी महाराज. आणि त्याच्यातनं संतांनी सांगितले, शास्त्रानं सांगितले तसा अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य म्हणून परमार्थ करावा. कोणतरी सांगते म्हणून, लोक जात्यात म्हणून, काय घरात बसून करायचं म्हणून जायचं तिकडे, अशाचा परमार्थ घडलं नाही असं म्हणायचं नाही. पण पाहिजे तसा होत नाही महाराज. पोटसून उठायला पाहिजे ना मग डॉक्टराशिवाय त्याला काही दिसणार नाही महाराज. तसं बंधन महाराज. काय मी चुकलो गा मागे नेनवीची काही, नकळेची पाप पुण्य तो मध्ये आठव नाही. मी माझे भुललो गा दीप पतंगा सोयी द्यामध्ये जीवदान, तुम्ही संत महानुभव काही. तेव्हा तापायला पाहिजे आबा, तर भाकरी लागते नाही तर उलटत नाही महाराज. काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. 80 तुम्ही सांगा संत जन करा समाधान. चित्ताला तळमळ लागायला पाहिजे महाराज. कधी उठतंय असं निदान वारकऱ्याला तरी, निदान हबपला तरी आपुल्या पण करा सोडवण, संसार बंधन थोडा होती. परमार्थ दुसऱ्यासाठी नाही महाराज. हा जगाच्या कल्याणात कुणाच्या, संतांच्या, तुमच्या आमच्या नव्हता. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती का महाराज. ते आलेत. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी बोले दिवशी सास लावे वरताय. आम्ही बी आलोय, तेही आल्यात. पण ते आलेली जागा सांगतात. आम्ही आलोय, कुठनं आलोय, कुठनं आलोय माहिती नाही. कुठं जाणार, कधी जाणार, मग काय माहिती आहे नाव सांगा. आणि माहिती नाही ही कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही महाराज. म्हणून आपल्याला अज्ञानाचा अज्ञान आहे. आणि ज्याला काय मला कळत नाही कळलं ना तो साधक आहे. आणि न कळण्या अतीत गेल्या त्याला संत म्हणायचे महाराज. म्हणून भ्रम हा महाराज मोठं प्रकरण आहे महाराज. सगळा हा नाहीतर आहे बघा जग झालंच नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म ओम श्रुंभम आकळले. प्रपंच एक झाला होता,
समूह मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती. घडेच ना. संसार नाहीच तर तुमचा काय महाराज पुढचा कुठं आहे संसार नाव सांगा. हे बघा दादा, दुरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय होतंय? काय होतंय नाव सांगा. दुरीचं ज्ञान झालं बरं राहून देत. जागा झाल्यावर स्वप्नातलं काय होतंय? नाहीचा निश्चय होतो. म्हणजे अवस्था बदलली ना की त्या अवस्थेतला पदार्थ लागलीच त्याचा अभाव होतो महाराज. तसा सत्ता जर आपली बदलली महाराज तर स्वरूपाच्या ठिकाणी काही झालेलंच नाही. पण प्रतीतीला येतं ना म्हणून तिथं शंका काढली महाराज. तुम्ही नाही म्हणताना दिसतंय ते प्रतीतीला येतं ते का? आणि असलेल्याची वाट लावायची नाही. प्रतीतीला आलेल्याची वाट लावण्यासाठी शास्त्राची सगळे शास्त्रत्व आहे महाराज. नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं नाही महाराज. आणि तिथं जर सर्प असतात तर तुम्हाला सर्पाचं भान झालं असतं. तुम्हाला सर्पाचं झालं असतं. पण कुणाला सर्पाचं होतंय, कुणाला माळेचं होतंय, कुणाला भूरिशा वाटते, कुणाला दंड वाटतो, कुणाला काय वाटतंय. असं का होतंय? आता हे काय आहे? तसंच दिसतं ना. म्हणजे ही वस्तू सत्य आहे. तशी जर भ्रमातली वस्तू सत्य असती तर सर्वांना एकच प्रतीती आली असती ना. ज्याची प्रतीती भिन्न आहे त्याची तो सर्प कुठं आहे? तिथं आहे का? मग आता घालवायचा कुठला? बंद कुठं आहे? मग जग सुधारणार का तुम्ही सुधारणार? मग आम्ही काय करायला लागलोय महाराज? आपली सुधारणा करावी. अरे जगाची सुधारणा काय तू करतोस महाराज? जगाची सुधारणा करणं म्हणजे कुत्र्याची शिपूट नळी घालून सळलं करणं. अरे ती नळी वाकडी करील, शिपूट कशी सळली होईल महाराज? कारण का त्रिगुणात्मक जग आहे. कुणाचं कर्म काय, कुणाचं कर्म काय महाराज? कोण काय घेऊन आलाय, कोण काय घेऊन आलाय काय जाणार महाराज? आणि बघ हे बघवा, जरी केली सुधारणा त्याचा तुझा संबंध काय? काय जगाचं नाही. अहो आपल्या देहाचा संबंध सोडायचा आहे. अध्यासाला सुरुवात झाली कुठनं? व पहिली देहापासून सुरुवात आहे. अहम आणि मम, मी आणि माझं महाराज. यालाच भ्रम म्हटले हो. ममतेची लेवड सोडी माते न पवती बापुडी, म्हणून जन्म मरणाच्या दुतडी ढोल चिठली महाराज. याच्यासाठी महाराज आपल्याला जर तुम्हाला प्रमाण महिमेनं ज्ञान व्हायचं असेल, ज्ञानगत प्रत्यक्ष व्हायचं असेल तर कुठंतरी सद्गुरूची तुम्हाला शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का एवढ्यानं मी कोणतरी आहे एवढ्यानं भागवत नाही. मूळ नेमका मी कोण आहे, माझ्या अध्यासाला कारण काय आहे ते कारण शोधणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून आपल्या याच्यात भागवत धर्म वेदांतशास्त्र तुम्हाला कार्यकारण मीमांसा सांगतो महाराज. जग दिसतं काय आहे ना त्याला कारण कारण काहीतरी असायला पाहिजे महाराज. कारण का अधिष्ठाना वाचून आद्यस्थ पदार्थ भासू शकत नाही महाराज. निराधिष्ठान अध्यास होतच नाही महाराज. पण अध्यास झाला ना आता तो अध्यास निवृत्त करणं आपलं कर्तव्य आहे महाराज. म्हणून थोडस चित्तदाबाद चिंतन मांडले. समोर घट आहे. समोर काय आहे? घट आहे. घटोपै चैतन्य घटाची सिद्धी करत नाही. जरा भाषा आहे ती शास्त्रीय आहे. कळून दे न कळून दे जरासं असं करा शेवटी. काय एखादा शब्द कानात गेला तर गेला. घटोपै चैतन्य
घटाची सिद्धी करत नाही. स्वतः घट जड असल्यामुळं तोही मी घट आहे म्हणू शकत नाही, दुसऱ्याकडंही करू शकत नाही. ईश्वर सर्वज्ञ आहे किंवा तो व्यापक आहे. ईश्वरही तो घट आहे म्हणून सांगत नाही, दुसऱ्याकडंही घटाचा अस्तित्व सिद्ध करू शकत नाही महाराज. जीव काहीच्या काही म्हणजे व्यापक मानलेला आहे महाराज, पण तू स्वतः जीव देखील घटाचं अस्तित्व सिद्ध करत नाही, दुसऱ्याकडं करून घेऊ शकत नाही. या विश्वाला माया ही उपादान कारण आहे, परिणामी उपादान कारण माया आहे महाराज. पण ती स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य असल्यामुळे तीही घटाचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही किंवा दुसऱ्याकडं करू शकत नाही. प्रमाता पाहणारा जो आहे तोही घटाचं अस्तित्व सिद्ध करू येत नाही, पण घटाचं अस्तित्व सिद्ध होतं का नाही. हा घट आहे, त्या घटाचं अस्तित्व सिद्ध होतं. त्याच्यासाठी महाराज घटोपैत चैतन्य आणि अंतकरणोपैत चैतन्य यांचं एकदेशी स्थित्व ज्यावेळी होतं त्यावेळी महाराज त्या चैतन्याला अनुकूल व्यवहाराला सहायता मिळते, आणि त्यावेळी ते चैतन्य हा घट आहे म्हणून घटाची सिद्धी, म्हणजे ज्याच्याद्वारा घटाची सिद्धी होती त्यालाच अंतकरण वृत्ती म्हटले महाराज. कारण का वृत्तीशिवाय तुमचा आमचा व्यवहार होत नाही झाला. नेहमी आपला व्यवहार तसा होतो, पण आमच्या डोचक्यात ते नाही, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी ते प्याद्याचं खेळ काहीतरी असतात बघा, ते कसलं खेळ, बुद्धिबळाचा खेळ, बरोबर आहे. त्याच्यात बघा ते बुद्धिबळाचा खेळ आहे, आणि तू त्या ह्याच्यात खेळात रंगलेला असतोय महाराज. आणि मग पोरग येतंय, आबा बिस्किट दे का, आबा ढकलतंय, पण आबाचं लक्ष तिकडे नसतंय. पाहुणे येत्यात, नमस्कार करतात, बसत्यात, पण त्याचं तिकडे लक्ष नसतं. आता समोर दिसाल्यात का नाही, दिसाल्यात, नजरेसमोर आहेत का नाही, आहेत, पण वृत्ती कुठे लागली या, कधी लक्षात येतंय. कवासा आलायचा, अगा तुझं लक्ष नाही, मी उशीर आले म्हणजे आता ती वृत्ती कुठे लागली आपली. तशी आबा आपली पंचविषयात वृत्ती गुंतलेली आहे महाराज. तैसा मी रामू असता सर्व सुखाचा, भ्रांताशी कामू हृदयामध्येच आहे ना. का परमात्मा हुडकायला कुणीकडे जाव्या नाव सांगा. तुम्ही सांगशीला तिकडे आमची यायची तयारी आहे, कारण का आम्हाला याला त्याचा शोध घ्यायचा आहे महाराज. अरे तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलाशील महाराज. आणि जागा सांगून देणं हे संतांचं कर्तव्य आहे. नाही सांगतात त्यांना संत म्हणा, कारण का ते तेवढ्यासाठीच आलेत महाराज. संत हे दयाळू आहेत, बुडत हे जन न दे कवी डोळा, हे तो कळवळा म्हणून या महाराज. मग आता तिथं त्या वृत्तीची अत्यंतिक गरज आहे महाराज. त्यालाच वृत्ती व्याप्ती म्हटले. फल आपलं स्वयंसिद्ध आहे महाराज. फलासाठी तुम्हाला तिथं जायची गरज नाही. ज्ञानही आपलं स्वरूप आहे महाराज. आता आहे बघवा, अंधकार आहे, अंधकाराची खोली आहे, तिथे एखादा जड पदार्थ आहे, त्याच्यावर तुम्ही एखादं मडकट दाखलेला आहे. आता तो पदार्थ जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुमच्या हातात दिवाही पाहिजे, आणि वरलं भांड फोडायला ते मठ फोडायला काठी पाहिजे. म्हणजे तिथे दंडाची गरज आहे आणि दीपाचीही गरज आहे महाराज. आता इथं मात्र अंतःकरणवरती अंतर्मुख होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अंतःकरण वृत्ती तिथं जर गेली महाराज तर त्या काय पदार्थ असेल विषयावर त्याच्यावर आवरण निवृत्त करते महाराज, आणि चिदावासाकडून त्याचं प्रकाशन होतं. आता आत मात्र अंतःकरण वृत्ती जर आत शिरली ना, केवळ आणि केवळ तिथलं आवरण निवृत्त करते. तिथं प्रकाशाची गरज का हो, अहो तो स्वयंप्रकाश आहे.
तिथं दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही महाराज. आणि वस्तूही सिद्ध आहे महाराज. बाहेरच्या ज्ञानाला तुमचे डोळे आहेत, वृत्ती आहे, विषय नसेल तर ज्ञान होणार नाही. पण तिथं आता विषयाची देखील गरज नाही. केवळ वृत्तीव्याप्ती घडले, फलव्याप्ती नाही. फल स्वयंसिद्ध आहे महाराज. मग आज आपल्याला प्रयत्न जो करायचा आहे परमार्थात, कसल्या धडीची धोतर नेसली तर अंतःकरण शुद्धी होईल का? निसू नका मी म्हणत नाही महाराज. उपरण पाहिजे. आता मी गडबडीने आलो, वेळ झाला, धोतर आणलंय मी. एक आपल्या तो मी एक विनंती करून सांगतो महाराज, आणलंय मी. आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा तो एक हे आहे, असावा महाराज, गणवेश असावा महाराज. आपल्या संप्रदायाला धक्का लावता कामा नाही महाराज. हे कारण का त्याची जोपास नाही महाराज. त्यांची संतो संतांनी ते जोखीमदारी, नाही तर कोण बी येईल, कसा बी हे करेल. हे काय बाजारातलं याय चालू आहे काय महाराज? नाही चालत असं महाराज. आम्हाला थोडासा वेळ झाला, टॉपिक चालू होतं नाही, त्याच्यामुळं आलो. म्हणजे त्यांना विचारलं तरी मी चालतंय म्हणजे बसा आता असं म्हणलं. नंतर आणले धोत्र असो, पण धोत्रावर आणि उपरणीवर नाही. आहे ते आठ आहे महाराज. कुठं आहे? आठ आहे महाराज. म्हणून प्रयत्नानं तुम्हाला हे दोन दोष निवृत्त करायला पाहिजेत. मल आणि विक्षेप आणि आवरण निवृत्तीसाठी तुम्हाला सद्गुरूचीच शरणागता करायला पाहिजे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैशी महाराज. म्हणून भ्रम कळणं अत्यंतिक. भ्रमनिवृत्ती करायची असेल तर आत्मानात्म विचार करायला सद्गुरूंच्याही ठिकाणी तुम्हाला जायला पाहिजे महाराज. संसर्ग अध्यास आणि स्वरूपाशा ते दोन अध्यास लावून दिले महाराज. त्याची कारण तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं, रज्जूचं, सर्पाची प्रतीती येत नाही. बरोबर आहे? मग तुमचं ज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतीती यायला नको. कारण का मायेचा परिणाम चैतन्याचा व्यवहार, हे भ्रमाचं काम सांगितले होय नव्हता. जरा पुढे आला असं तर बरोबर होईल. अध्यासाला भ्रमाला कारण हे जग काय दिसतं? मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्तो. परिणाम सांगत असताना उपादानाचा समान स्वभाव अन्यता रूप, आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यता रूप. म्हणजे तुमच्या आमच्या ह्या जगताला भ्रमाला कारण कोण आहे? माया, अविद्या, उपाधी आहे ना, आणि तिचा त्याच्यात प्रवेश आहे ना. उपादानाचा समान स्वभाव अन्यता रूप. उपादानाशिवाय माती हे उपादान कारण आहे आणि घट हे त्याचं कार्य आहे. मातीशिवाय घट राहू शकत नाही. तसं अज्ञानाशिवाय तुमचं हे अध्यास सिद्ध होत नाही. मग अज्ञान निवृत्त झालं ना, मग आता पुढचा भ्रम निवृत्त व्हायला पाहिजे. म्हणजे जग दिसायला नसलं पाहिजे. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येऊ नये. मग तुमचं अज्ञान निवृत्त झालं, उपादान निवृत्त झालं ना, मग जगताची प्रतीती यायला नको आहे. अशी एक तिथं काय आहे? शंका आहे महाराज. म्हणून महाराज अज्ञानाचे दोन अंश दावलेत. एक आवरण अंश आणि दुसरा विक्षेप अंश. आवरण अंशाचा ज्ञानाशी संबंध आहे. अज्ञानात आवरण जे आहे ते ज्ञानाने निवृत्त होतं महाराज. विक्षेपाचा त्याच्याशी काय संबंध नाही. विक्षेप म्हणजे व्यवहार होणं, देहद्वयादी असणं महाराज. आणि जरी तुम्हाला ज्ञान झालं तरी तुमचं प्रारब्ध जे आहे ते देहद्वय प्रारब्ध वशात आहे महाराज. मग प्रारब्ध वशात आयुष्य संपतानाच तुम्हाला ज्ञान होते असं काही नाही महाराज. पाठीमागला जर अधिकारी असेल त्याला ज्ञानवृद्ध म्हणायला काय हरकत? तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, आणि तुम्ही आम्ही हे कसलं वृद्ध? वयोवृद्ध. आमच्या आता वयोवृद्धाला लय महत्व आहे महाराज. 80 वर्ष झालंय म्हणते मी, मला सांगायला लागलाय. हे आता कळचं फार मला. पण ते काय बोलतोय बघ ना. कारण का दादा, हा आताचा प्रवास नाही महाराज. अनेक जन्म आपण पाठीमागं करत आलोय महाराज. पूर्व 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 गाठलं तेवढ्यासाठी महाराज. बहुत सुकृताची जोडी, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा महाराज.
अनेक जन्म करत आलोय महाराज आपण, लक्षात ठेवा. आणि मग त्या पुरुषाला सद्गुरूची भेट झाली, भाग्यवशात जर त्याच्याकडं ती सामुग्री असेल, श्रवण मनन निधी असेल, तत्वपदार्थ शोधन ही जर त्याची तयारी असेल, कानावचनाची भेटी, सरसाची पैकीटी, वस्तू होणी उठी कवनी एक, अशी जर तिची तयारी असेल तर त्याला ज्ञान व्हायला काय हरकत नाही. पण त्या ज्ञानाचा आणि त्याच्या देहाचा किंवा त्याच्या व्यवहाराचा काय संबंध नाही महाराज. त्या ज्ञानाचा अज्ञानाशी संबंध आहे, भ्रमनिवृत्तीशी संबंध आहे महाराज. आता तोही व्यवहार करतो, तुम्ही आम्हीही व्यवहार करतो महाराज, पण तुमचा आमचा व्यवहार होतो तो मी पट्ट्यान केलंय, मी होतोय म्हणून चाललंय म्हणता येईल. म्हणजे अजून इथला पट्ट्या त्याचा गेलेला नाही, पण त्याचा पट्ट्या राहिलेला नाही. याचा आणि माझा काय संबंध नाही महाराज. देहीच विदेही असवायचा कोटे आठवायची नाही महाराज. कारण का हे बाधित झालेलं असतं, याचा नाश नाही. या जगताचा नाश करायचा नाही, जगताचा काय करायचा, बाध करायचा. जग सत्य नाही, जगात सत्य आहे तो परमात्मा आहे. आणि जग जर परमात्मा नसता, रज्जू नसती, तर सर्पाची प्रतीती आलीच नसती महाराज. तसं परमात्मा नसता तर जगताची प्रतीती आलीच नसती महाराज. पण जगताची प्रतीती जगत म्हणून नुसती येत नाही, तर सत्य म्हणून यायला येते. ती तरी काय येते हो, तर जगत हे बघा, रज्जूवरचा सर्प रज्जूच्या अज्ञानानं भासतो हे न कळल्यामुळं सर्प प्रतीतीला आला, अज्ञानानं भासतो हे न कळल्यामुळं सत्य वाटला. सत्य वाटला म्हणून भय कंपादी दोष तुम्हाला झाले. तसं स्वरूपाच्या अज्ञानानं जग दिसायला लागले, भासायला लागले, ते कळ ना, आणि ते न कळल्यामुळे जग सत्य वाटायला लागले. तेवढ्यावर आपण थांबलो नाही. त्या जगतात, त्या बायका पोरात, त्या गाडी बंगल्यात सुखाची आपण कल्पना केली, आणि मग त्यातनं विषयातनं सुख मिळवायच्या पाठीमागं रात्रंदिवस आत्तापर्यंत सुखाची कल्पना करून तिथं सुखाच्या अगोदर आपण काय केली, त्या विषयात सुख आहे अशी आपण काय केली, कल्पना केली. आणि मग तो विषय मिळाले की त्यांना मी सुखी होईल अशी एक समजूत झाली आहे महाराज. म्हणून भ्रांताशी कामू विषयावरी म्हटले महाराज. सर्व सुखाचा आरामू अंतकरणात असून देखील भ्रांताशी कामू विषयावरी महाराज. आता त्या विषयात सुख आहे अशी जी आपली कल्पना केली महाराज, ती बरोबर आहे का चुकीची आहे? आपल्याला बरोबरच आहे वाटते महाराज. कारण का तिनं आज काय कॉफी करायची का चहा करायचा का दूध म्हटल्याबरोबर केवढा आनंद होतोय बघा. कुणी आम्हाला का म्हणत नाही म्हणून आनंदच होत नाही महाराज. आम्हाला म्हणीलच कशाला महाराज, पण आबासनी म्हणायला लागते ना, आबांच्या हातात खिशात बंडल असते ना, या बसा काय करायचं बघा, काय काय पाहिजे, कॉफी करू का दूध करायचं का काय करायचं, बरे बरं असते महाराज. ते आबांना बरं वाटते महाराज, आहे बरं आहे महाराज. ते तेवढ्यापुरतं आपण बरं वाटूया, पण खरं वाटू नये. व्यवहार केलाय पण अदृष्ट वर्षात आहे महाराज, लय बी महाराज होऊ नका महाराज. कारण काय घेऊन आपले प्रालब्ध भिगवून आले महाराज. प्रालब्ध दादा ही भोगूनच हे बघा, गंध लावता येतो, पुसता येतो, लावता येतो, पुसता येतो, पण कपाळ वाकडे सरळ करता येत नाही. तसं व्यवहार आपण हे घेऊन अदृष्ट आपण प्रालब्ध हे घेऊन आलोय, भोगून संपवायचं महाराज. पण कमळाच्या फुलासारखं पानासारखं पाण्यात असून अलिप्त राहायला शिकायचं महाराज. त्यानं काय होतं महाराज, त्यातलं आवरण निवृत्त होतं महाराज. विक्षेप पुढे राहतो महाराज. विक्षेप म्हणजे त्याचा व्यवहार होणं. स्वरूपाध्यास आणि संसर्ग अध्यास. रज्जू सर्प हा संसर्ग स्वरूपाध्यासात बसतो महाराज, आणि संसर्ग अध्यास हा तुम्हाला चांदी वाटती आहे काय, ती शिंप आहे.
आहे काय ती शिंप आहे. वाटतंय काय चांदी वाटतंय महाराज. आता बघितलं आपण, अरे 2 पावलं पुढे गेलो, आनंद वाटतोय ना ते बघितल्यावर. आहे बाबा इकडे तिकडे बघतोय आणि पुढे 2 पावलं चालतोय, कोणी येत नाही तोवर गाप करून जाऊन आपलं उचलावं असं वाटतंय महाराज. अनुकूल लागलीच तुम्हाला काहीतरी तादात्म्य, अर शिंपाय वाटतंय. मग आता शिंपाय कळाली, आता चकचकी दिसणार का नाही. आता रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रचिती येणार नाही, त्याला स्वरूपाध्यास म्हणायचा आबा. पण आता इथं दिसतंय, कळालंय, शिंपाय कळाली, पण आता चकचकी ते दिसणार, त्याला संसर्गाध्यास म्हणायचं. किंवा तांबडं फुल आहे, काचेवर ठेवलंय, फुलाचा संबंध काचे ते दिसणार तुम्हाला, काच तांबडी वाटणार, पण तांबडं काय आहे फुल आहे. तसं सत्यत्व जगतात परमात्म्याचं वाटतं महाराज. सत्यत्व जे आहे जगात ते परमात्म्याचं होतं, म्हणून सत्यतू 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 विठ्ठला गाठलं महाराज. पूर्वीच आहे असं तरी का वाटतं महाराज. कारण का भ्रमातले पदार्थ तिथं अनिर्वचनी त्यांची उत्पत्ती मानलेली आहे महाराज. आणि ती मानत असताना अनिर्वचनीच उत्पत्ती मानावी लागते महाराज. तर तो ज्ञानांती पदार्थ बाधित होतो महाराज. आणि तो पदार्थ बाधित झाल्याशिवाय तुमचं अद्वैत तत्व सिद्ध होत नाही महाराज. नाहीतर मग भेद सिद्ध होतो महाराज. आणि भेद सांगणारे महाराज सगळे वादी आहेत महाराज. एक आपला वारकरी संप्रदाय शंकराचार्य सोडून महाराज बाकीचे सगळे जे आहेत ते भेदवादी आहेत महाराज. आणि भेदात दुःख आहे, तुझे जवळ गड येतो तो संसार वय जोडे महाराज. आणि भेद हा कल्पनेतला आहे महाराज, वास्तव अभेद आहे, कल्पित भेद आहे महाराज. मग आता पूर्वीचं का वाटतंय, तर पूर्वीची जी शुक्ती आहे ना तिची प्राग सिद्धता रजतात आहे, म्हणून रजत पूर्वीच आहे असं वाटतं आबा. पूर्वीचं रजत नाही. कारण का सत्य ख्यातीवाद्यांचं आणि अनिर्वचनी ख्यातीवाद्यांचा तिथं बराचसा संवाद झालेला आहे महाराज. बाकीच्या ख्यातींचं खंडन केलेलं आहे, खंडन मंडन त्यांनीच केलेलं आहे. पण सत्ख्यातीवादी म्हणजे तुम्ही आम्ही सगळे त्यातच आहोत. जग सत्य मानतोय का नाही आपण, म्हणताना मिथ्या म्हणतोय. तुम्ही म्हटलं तसं बोला पुंडली आहे बघा, आता बसल्या तेव्हा पांडवच दिसतात आणि बोला पुंडली झाली की कौरवच असते. शेवाळ काढली की तेवढ्या पुरतं तेवढंच थांबतंय ते. हात काढला की आणि तसं हित आहे तर आपल्याला अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे वाटतंच महाराज. आणि हितनं जरास दुसऱ्याच्या हाताला हात लागला, हा कवा झाला हीच तुला माहिती नाही, लागलीच आपण देहावर येतो महाराज. ते तरी का होतं, अनादिकालाचे आपले संस्कार अनात्म्याचे आहेत महाराज. का लवकर जात नाही महाराज, अभ्यास करून देखील का जात नाही, तर अनादिकालाचे आपले संस्कार आहेत महाराज. कितवा जन्मदादा तुमचा नाही, एवढं कळलं तर बस आहे. किती जन्म झाला 13. आणि प्रत्येक जन्मात मी आमकाच म्हणून येतोय का नाही. कुत्र्याला हाड म्हटलं तर जातंय का नाही, म्हणजे त्याला माहिती आहे मी कुत्रा आहे. तिथली मांजर जातंय काय बघा. मला अनुभव आहे, रेडानी बैल माझ्या अवतार असायचे. ते रेड्याला उठवायला हल्या म्हणायला लागायचं, मग ते उठायचं. बैल उठायचंच नाही, तिकडे जाऊन त्याला हिर्या म्हणायला लागायचं. म्हणजे प्रत्येक युनिट गेलं का नाही की त्या देहाशी आपलं तादात्म्य, केवढं तादात्म्य दादा झालंय. आणि कुठे 1-2 प्रवचनात नाही व्हायचं दादा, झालो ऐसा म्हणे, होऊ नये असं नाही, होणार नाही असं नाही महाराज, पण घासपिटी करायला पाहिजे महाराज. अनादी कालाचे संस्कार आहेत महाराज आपल्याकडे, ते घेऊनच जन्माला येतो महाराज. कारण का हा देह इथं पडतो, आत्मा काही येत नाही, जात नाही. जाणार येणार आहे ते सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे वासनेचा संघात आहे. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतकरण
16च्या संघात 16 म्हणा, 17 म्हणा, 19 म्हणा, अंतकरण चतुष्टय मांडलं तर 19 होतात, मनबुद्धी मांडली तर 17 होतात, केवळ अंतकरण मांडलं तर 16 होते. पण ते प्राणद्वारा सगळे संस्कार घेऊन जे काय तुमच्या वासना असतील त्या घेऊन तुम्हाला त्या काळात जी वासना होईल किंवा पाठीमाल्या भोगाचे काय संस्कार असतील तसं दुसरा सांगाडा तयार करून त्याच्यात ते जातं महाराज. म्हणजे अनादिकाळाचे आपण संस्कार घेऊन आलोय महाराज. आणि ते संस्कार पुसून घालवणं याचंच नाव अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे दुसरं काय नाही महाराज. आपण अभ्यास करत असताना, वारी करत असताना, प्रवचन कीर्तन ऐकत असताना किंवा हरिपाठ म्हणत असताना आज आपली गाडी कुठं पत्र आली आहे, माझ्यात काय बदल झालाय काय, का मी अजून तसाच आहे का अजून काय वाढायला लागले, हे ज्याचं त्याने प्रकाशन. आम्हाला ती सवय नाही. ह्या महाराजाचं काय बरोबर नाही, त्या महाराजाचं काय बरोबर नाही, दुसऱ्याच पंचनामा करत बसतोय महाराज. आपली पिशवी धुयाची खाप चांगली साबणानं आणि गावातली घाण गोळा करीत कुठे एखादा हरिपाठ झाला तर येतात चिंतातलं काहीतरी दोष निवडतं होतील महाराज. ते हित करायचं आणि जाताना आणि तिसरंच काहीतरी करीत जायचं. हे का लवकर होत नाही त्याची कारणं ही आहेत महाराज. म्हणून शास्त्राला संतांना का महत्व द्यायचं महाराज. अभ्यास करत असताना संतांचे संगती मनोमार्ग गती 11 श्रीपती येणे पंथे मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते तेनीच पंथे साधू जाता न बडे गुंता मनोमार्गी गेला. म्हणून परमार्थ मनान करू करायचं थांबू नये, पण संतांच्या संगतीत राहून परमार्थ केल्याशिवाय राहू नये महाराज. अनन्य अध्यास असतो महाराज. अन्याचा अन्यावर, अन्याचा अन्यावर महाराज. आपल्या ठिकाणी सच्चित आनंद आणि अद्वैत हे आत्म्याचं स्वरूप आहे महाराज. असं तर जड दुःख हे द्वैत हे अनात्म्याचं आहे महाराज. तर सत आणि चित्त हे अनात्मा घेऊन आत्म्याचं बसलेलं आहे. म्हणून मला लय कळतंय वाटते, माझी बुद्धी ज्ञान स्वरूप आहे असं वाटतं महाराज. बुद्धी ज्ञान स्वरूप नाही महाराज. तिथं ज्ञानाचा व्यवहार जडही नाही, जडाच्या जातीचे आहे. दादा काय शंका आली काय नाही. जड म्हणावी तर नाही, जरी काय आली तरी विचार, म्हणजे नंतर विचारा, आता नको. जड म्हटलं तर घटातही व्यवहार व्हायला पाहिजे. आणि चिंतन आलेले आहेत म्हणून मी सांगतोय. चिंतन आलेले आहेत म्हणून मी सांगतो महाराज. आबासांच्या समोर बसायचा माझा अधिकार नाही आहे दादा. एक पण त्यांची आज्ञा म्हणून किंवा महाराजांचा गुरुजींचा फोन पंढरपुरात आला. त्याची तारीख दिलेली होती दुसरीकडे. तर त्याने म्हणले ही तारीख घ्यायला लागते, तुम्हाला यायला लागतं. त्यांच्या वचनाला मान देऊन यावं लागतं महाराज. अशा लोकांचं जर आपण ऐकलं कुठंतरी, त्यांच्या सन्निध्यात राहिलो तर कधीतरी एक दिवस परिसाचा संग लागला तर लोखंडाचं देखील सोनं. हे बघा, रागान जरी खाली तरी साखर गोड लागणार. तिने तडाखा जरी एखादा मारला तर तो होणार महाराज. कारण का त्यांच्या पाठीमागे त्याची एक दया असते महाराज. संसर्ग जो अध्यास आहे महाराज, संसर्ग अध्यास जो आहे महाराज, त्याच्यात सत आणि चित्त हे आत्म्याचे अनात्म्यावर वाचलेलं असतं महाराज. आणि दुःख आणि द्वैत हे अनात्म्याचं आत्म्यावर घेऊन आपण बसतोय महाराज. म्हणून मी दुःखी आहे, मी वेगळा आहे असं आपल्याला वाटायला लागले महाराज. आणि देह सत्य आहे, बुद्धी ज्ञानवान आहे असं वाटतं आपल्याला. ते आत्म्याचे आहेत महाराज. याचं पृथक्करण करायचं महाराज. ते त्याच्या ठिकाणी ठेवायचं. सच्चित आनंद अद्वैत आपलं स्वरूप आहे आणि असत जड दुःख द्वैत आपले स्वरूप आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा मला 3 देह, पंचकोश, 3 अवस्था यांचं जर तुम्ही विवेचन केलं तर यथार्थ तुम्हाला ते ज्ञान व्हायला काय हरकत नाही महाराज. कारण का सत्य त्यालाच म्हणायचं.
जे तिन्ही काळात असतं. सताहून विलक्षण का गाठलं महाराज, तर त्या दिसत्याला सर्पाला सत म्हणता येत नाही. सत म्हणता येत नाही. का सत म्हणता येत नाही, तर पुढे ज्ञानापुढे टिकत नाही. असत का म्हणता येत नाही, तर भ्रमकालात दिसायल्याशिवाय राहत नाही. सत त्यालाच म्हणायचं ज्याचा तिन्ही काळात बाद होत नाही, त्याला सत म्हणा. असत त्यालाच म्हणायचं त्याची प्रतीतीच येत नाही. वंद्यापुत्र, सश्याचं शिंग, आकाशाचं फूल याची प्रतीतीच येत नाही, त्याला अत्यंत असत म्हणा महाराज. पण याची प्रतीती येते म्हणून असत म्हणता येत नाही, आणि ज्ञानापुढे टिकत नाही म्हणून सत म्हणता येत नाही. म्हणून सत्ता असतावून विलक्षण अनिर्वचनी. अनिर्वचन म्हणजे सता असत म्हणता येत नाही, एवढ्यासाठी ते अनिर्वचनी म्हणते. आणि असं असतं ते काय असतं, मिथ्या असतं. सतावून विलक्षण अनिर्वचनी हे मिथ्या आहे महाराज. म्हणजे सत काय नाही असत काय, त्यालाच आत्मा काय नाही अनात्मा काय, त्याचाच अनुन्याध्यास आहे म्हटलंय. अनुन्याध्यासात स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास हे दोन अध्यास आहेत महाराज. स्वरूपाध्यासात त्याची प्रतीती येत नाही, पण संसर्गाध्यासात प्रतीती जरी आली तरी त्याचा सत्य म्हणून येत नाही, बाधित म्हणून येते. आणि तो मानल्याशिवाय जीवनमुक्त सिद्ध होत नाही. ज्याला ज्ञान झालं दादा, तो ज्ञान घेऊनच जरी गेला तर मागं कोणी सांगायचं. आणि त्याचं प्रारब्ध जे असतं महाराज ते त्यांना भोगून सोपवायचं असतं. पण भोगत असताना त्यांचा देहाशी तादात्म्य सुटलेलं असतं. याचा आणि माझा काय संबंध नाही. बीज बाजूनी केली लाई, आम्हा जन्म मरण नाही महाराज. ते अज्ञान जे आहे ते ज्ञानाग्नीनं दग्ध झालेलं असतं. त्या अज्ञानावर जगलेलं संचित आहे, ते जळून जातं, म्हणजे हे होतं. आणि प्रारब्ध आहे तो भोगून संपतो. पण ते भोगत असताना मी आणि माझं हे विसरले जायचे अंतःकरण तो पार्थ असताना अशी जाण निरंतर अशी त्याची किंवा देहाची विधी भोगूदशा. क्रियाक्रियमान घडत नाही, संचित जळून जातं आणि प्रारब्ध झालेलं भोगून संपवतो. त्याला ते जीवनमुक्त म्हणायचं. आणि हे अध्यास जर आपल्याला कळला येतात, तर सद्गुरूची जर भेट झाली महाराज, तर त्यांच्याद्वारा तत्वमसी महावाक्याद्वारा त्याला त्या ज्ञानगत प्रत्यक्ष असं म्हटले महाराज. प्रमाण महिमेनं म्हणजे तत्वमसी महावाक्य हे प्रमाण महिमेनं ज्यावेळी तुम्हाला ज्ञान होईल त्यावेळी तेच विषयगत प्रत्यक्ष न राहता ज्ञानगत प्रत्यक्ष होतं. म्हणजे मीच आत्मा आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झाल्यानंतर देहभाव निवृत्त होतो आणि ब्रह्मभाव प्राप्त होतो. आणि त्यावेळी मग अस्वायसा कोटे आठवच नाही. देहीच विधी भोगदशा या स्थितीला तो प्राप्त होतो. ती स्थिती सर्वांना तुम्हाला प्राप्त व्हावी आणि असाच आपला प्रभाव चालत राहावा. हीच मला एक तुम्ही आशीर्वादाची द्या आणि इथं सेवेला विराम देतो. पुंडलिकावर